नमस्कार, निरंजन जगताप रणजित ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. दिवाळीनिमित्त आज दिवाळीचा सण चालू झालेला आहे, तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जास्त वेळ न घेता आजच्या ठिकाणाचं तुम्हाला नाव सांगतो. आज आपण जाणार आहोत वाल्मिक पठारावरील दुर्गम वाल्मिक मंदिरामध्ये. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेवेवाडी गावामध्ये हे मंदिर आहे. मंदिराला जातानाचा प्रवास आणि मंदिर दोन्हीही मी दाखवायचा प्रयत्न करील, रोडची माहिती द्यायचा प्रयत्न करील, जेणेकरून लोकांना तिथं जाण्यासाठी सोपं पडेल. त्यासाठी रोडची माहिती देईल. तर दोन्हीचाही आनंद घ्या, प्रवासाचाही घ्या आणि त्या ठिकाणाचाही तुम्ही आनंद घेऊ शकता. चला, प्रवास चालू होतोय. घराची पाठीमागची बाजू आहे आमच्या, आणि पुढं ते झाडं वगैरे लावलेली आहेत. ती आत्ता दाखवलं ते फ्रंट होतं. आज माझ्यावर आहे गुरु, माझ्या मामाचा मुलगा आहे. तो शूटिंगसाठी असणार, त्याला पण एक्सप्लोर करायचं आहे. गुरु आहे इकडे, आहे इकडे. झाली का साहेब? असं आहे का इकडं? आजच्या माझा सोबतीचा व्हिडिओचा मेन हा आहे. हां, गुड मॉर्निंग. हां, माहीत आमचं सकाळ सकाळी उठलेत सर्वजण. हो, त्याचं आहे. आलो आहे नवा रस्ता म्हणून गाव आहे. म्हणजे कराडावरून आल्यानंतर पहिला लेप मारायचा आहे ते ठिकाण आहे नवा रस्ता. हे नवा रस्ता हे बोडीत फायनल झालं. आपण आलेला रोड हा आहे जो नवा रस्ता मार्गे आलेला आहे. आणि हा रोड दाखवतो तुम्हाला. हा समोरून जो रोड आलेला आहे त्यावरून आलेला आहे. मंदिराच्या परिसरात आता आलो आहे आपण. हे फॉरेस्टचं गेट लागतं, पहिलं गेट लागतं.
एकच गेट आहे इथं फॉरेस्टला जाताना. नोंद करण्यासाठी इथं ते फॉरेस्टचं गेट केलेलं आहे. इथं नोंद करून आपण इथून 2 किलोमीटर जंगलाचा रोड आहे, पूर्ण जंगलात नाच जायचं आहे. जंगलात गाडीचा का MH50V 52 ही कुटी बांधलेली आहे पर्यटकांसाठी किंवा इथं जो फॉरेस्ट ऑफिसर असतात नाहीतर गार्ड म्हणून असतात त्यांच्यासाठी कुटी केलेली आहे. म्हणजे पावसाळ्यात उन्हाळ्यात बसण्याची जागा आहे. इथे एक कुटी केलेली आहे, पण त्याच्या वरचे जे पानं असतात नाहीतर ते गवत वगैरे टाकलेलं आहे ते आता काढलेलं का पावसाळा होता त्याच्यामुळे ते काढलेलं आहे त्यांनी. आम्हाला सजेस्ट केलं की ड्रोन असेल तर ड्रोन उडवू नका, कारण इथं वन्य प्राण्यांना आपल्यापासून काही धोका होईल किंवा त्यांना भीती होईल किंवा आपल्याला सुद्धा ते प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि फायनली आपण आलोय ज्या मंदिरात तुम्ही आतुरतेने वाट बघतायत. बराच वेळ झाला हा प्रवास त्याचा, या मंदिरासाठी तुम्ही हा प्रवास सगळा बघितला. ते मंदिर फायनली आले. वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे. हा मंदिरातला परिसर हा इथं रोड एंड रोड आहे, इथून रोड संपतो. हा इथून कच्चा रोड पाठीमागच तयार होतो, पण जो ढेबेवाडीतून रोड येतो तो इथं स्टॉप होतो रोड. फायनली मंदिरापाशी आलं. हेच ते मंदिर जे आपण प्रवास ज्यासाठी चालू केला होता ते प्रवासाचं शेवटचं ठिकाण आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणजे हे मंदिर, वाल्मिक मंदिर. सातारा जिल्हा तालुका पाटण तालुक्यात ढेबेवाडी भागामध्ये हे मंदिर आहे. डाव्या बाजूला राष्ट्रीय उद्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे. उजव्या बाजूला पाटण तालुक्याची सीमा लागते. थोडक्यात काय तर इथून बफर झोन, कोर झोन जे व्याघ्र राखीव भाग लागतो तो मंदिराच्या पाठीमागे चालू होतो त्या बाजूला. आणि हे आहे ते मंदिर. या मंदिरापर्यंत रोडचं काम झालेलं आहे. त्यानंतर पाठीमागे सगळं जंगल आहे. मंदिराचं महत्त्व सांगायचं म्हणलं तर हे वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे. रामायणामध्ये तुम्ही गोष्ट वाल्मिक ऋषीचा उल्लेख होतो. रामायणमध्ये एक वाल्मिक ऋषींवरून एक गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की या ठिकाणी हे जंगलचा भाग आहे. या ठिकाणी पूर्वी लोक ये जा करत होते. या ठिकाणी वाल्मिक ऋषी राहत होते. तर वाल्मिक ऋषी काय करायचे, इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना लोकांना लुटमार करणे, त्यांना मारणे, त्यांना जीवास मारणे आणि त्यांची लूट करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते. असे त्यांनी भरपूर दिवस केले, भरपूर वर्ष ते करत होते. त्यांची क्रूरता बघून एकदा भगवंत इथं प्रकट झाले आणि त्यांना विचारलं, तू का करतोयस असं, लोकांना का मारतोयस, तुझं काय कारण. तर तू म्हणतो माझ्या घराच्या उदरनिर्वाहासाठी मी हे करतोय, लुटमार करतोय. मग भगवंत त्याला म्हणले की तू घरच्यांना जाऊन विचार एकदा की तू जे हे पाप करतोयस त्या पापात तुझा सहभाग आहे का, म्हणजे घरच्यांचा सहभाग आहे का. ते जर हो म्हणले तर मला सांग तू.
ते काय म्हणतात त्यांचं उत्तर सांग. हो वाल्मिक ऋषी हो म्हणले आणि घरी गेले. तुर्तास घरी गेल्यानंतर घरच्यांना विचारलं की मी असं असं कृत्य करतोय, तुमच्यासाठी मी लुटमार करून आपला घराचा उदरनिर्वाह करतोय, तर हे मी करतोय पाप, ते ह्या पापासाठी तुम्ही सहभागी आहात का? तर घरातल्यांनी पटकन उत्तर दिलं, आम्ही सहभागी नाही. घर चालवणे हे काम तुमचं असलं तरी चुकीच्या पद्धतीने क्रूर पद्धतीने लुटमार करून हे जे तुम्ही प्रकार करताय त्याला आम्ही सहभागी नाही, किंवा त्या तुमच्या पापाचा वाटेधार आम्ही नाही, वाटणीत आम्ही नाही त्या. असे म्हणल्यानंतर वाल्मिक ऋषींचे अचानक वाल्मिक ऋषींना समजले की आपण जी काय केलं आतापर्यंत चुकीचं काम केलं. पुन्हा ते भगवंतापाशी गेले आणि त्यांनी विचारले की आता मला प्रायश्चित म्हणून काय करायला लागेल, किंवा मी पाप केलेलं आहे. तर त्यांनी भगवंतांना अशी हे सांगितले की मी इथून पुढे लोकांना मारणार नाही आणि घराच्या उदरनिर्वाहासाठी मी दुसरा मार्ग मी निवडीन असं सांगितलं. मग त्यांची चुकीचं प्रायश्चित म्हणून त्यांनी या जागेवरती तपश्चर्याला बसले. तो आज चबुत्रा आहे, त्या चबुत्र्यावरती हनुमंतांची मूर्ती आहे, वाल्मिक ऋषींची मूर्ती आहे आणि एक देवीची मूर्ती आहे. वाल्मिक ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले आणि कित्येक वर्ष ते एका जागेवरून उठले नाही. शेवटी त्यांच्या त्या बसलेल्या जागी त्यांच्या ठिकाणी वारूळ निर्माण झाले. त्या वारुळात ते पूर्णपणे माखून गेले. एवढे वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. अशी ती आख्यायिका आहे. पहिलं वाल्मिक ऋषींचं वाल्या असं नाव होतं कारण ते क्रूर होते. त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी कसे झाले ही तुम्हाला आख्यायिका सांगितली. खूप सुंदर गोष्ट आहे, आपण ही सगळ्यांनी वाचली असेल. ही जागा वाल्मिक मंदिराच्या समोर उजव्या बाजूला हे मंदिर आहे. मंदिराचं उजव्या बाजूला छोटंसं एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, पिंड आहे महादेवांची. पुढे नंदी छोटासा आहे. वाल्मिक ऋषी ज्या काठीनं लोकांना मारत होते ती काठी इथे टाकली आणि त्या काठीचं पुन्हा पुढे जाऊन झाड झालं. ते झाड तिथं आत आहे. आपण तुम्हाला तो पॉईंट सुद्धा दाखवतो. चला. हे ते झाड आहे जी वाल्मिक ऋषींची काठी होती त्यापासून झालेले हे झाड आहे. अशी आख्यायिका आहे. आणि इथं बघताय तुम्ही ते पिरॅमिड सारख्या दगडावर दगड ठेवलेले आहे, पिरॅमिड टाईप केलेले असते. तर असं आहे की याच्यावर दगडावर दगड ठेवल्यानंतर असं पिरॅमिड करतात. हे केल्यानंतर आपल्या मनाची इच्छा पूर्ण होती, अशी एक इथली आख्यायिका आहे. तिथं खरं आहे मला काय माहिती नाही, पण लोक करतात त्यासाठी. मी विचारल्यानंतर आता कुंड जे बघितलं तुम्ही हे एक नदीचा उगम आहे. वांग नदी म्हणतात याला. वांग नदीचा उगम आहे. म्हणजे ढेरेवाडी भागात वांग नदी एक मोठी नदी मानली जाते. मग त्या भागातली नदी वांग नदी, तिचा उगम इथं आहे. या कुंडातून उगम आहे. इथं पहिली लोक पाण्याचा वापर करत होते म्हणून हे बांधलेल्या स्वरूपात यांनी मला वाटते. स्वच्छ आहे, क्रिस्टल आहे पाणी एकदम. ही वांग नदीचा इथून पाणी ह्या ओढ्यामार्गे
ही नदीच आहे, ही छोटीशी नदी नाही, या ओढ्यामार्गे खाली जाऊन ती नदीत रूपांतर होते. ही वांग नदी मराठवाडी धरण डॅम आहे जे देवाडी पाशी आहे त्या नदीला मिळते. ती नदी कोयनेला मिळते, कोयना कृष्णेला, असं ते होत गेलेलं ते सर्क्युलेशन आहे. हा पाठीमागचा रोड आहे मंदिराच्या पाठीमागं. आपण या बाजून आलो आणि इथं रोड संपल्यानंतर इथे कच्चा रोड जातो, हा जंगलातून रोड जातो पाटणला. इथून मोरगरीला जातो, मोरगरीतनं पाटण हा रोड आहे, मोरगरी पाटण. पण फॉरेस्ट आहे, पूर्ण डार्क जंगल आहे, त्यामुळं मे बी लोक कमी असतात इथं, लोक जास्त येत नाहीत, कमी प्रमाणात लोक येतात. शक्यतो ह्या रोडचा वापर केला जातो. बाजूला जे जंगल लागते हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीवचं जंगल आहे. याच्यात जाण्यास परवानगी नाही कोणालाच आणि शूटिंग करण्याला पण परवानगी नाही. त्यामुळे आपल्याला आज जाऊन काही दाखवता येत नाही काही गोष्टी, त्यामुळं आणि जायला पण परवानगी नाही, आपण जाऊ शकत नाही. या मंदिर बघितल्यानंतर आणि जायचा कोणी प्रयत्न जर केला तर आज चुकण्याची शक्यता दाट आहे. कोणी जॉग्राफी, नॅशनल जॉग्राफी, डिस्कवरी बघून कोणतरी म्हणेल मी झाडाच्या फांद्या तोडून टाकून तो मार्ग जाईल आणि येताना त्या फांद्या बघत मी. शक्य नाही दादा, शक्य नाही. सिनेमॅट्रिक वेगळं असतं दादा आणि खरी दुनिया वेगळी असते. कुणीही जायचा प्रयत्न करू नका. एखादा साप जाऊ शकतो, वन्य प्राणी तुमच्या हल्ला करू शकतो, याला जबाबदार तुम्हीच राहू शकता. फक्त त्यासाठी काळजीपूर्वक कुठल्याही जंगलात गेला तर, कुठल्याही जंगलाच्या आजूबाजूला असला तर जंगलात जायचा प्रयत्न करू नका कोणीही आणि नेहमी सेफ प्रवास करा.